नमस्कार, मी प्रियंका नागरे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तुम्हाला जर नोकरीची गरज आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून तुमच्यासाठी खूप चांगली भरती निघालेली आहे, इंटर्नशिप प्रोग्राम आहे आणि मेन म्हणजे इथे कोणतेही फ्री प्रोग्राम नाही. इथे तुम्हाला स्टायफंड भेटणार आहे, ते पण 20,000 रुपये भेटणार आहे. प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे. ट्रेनिंग दिलं जाणार आहे. आता इथे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे सरकारी ही भरती निघालेली आहे. मिनिस्टर ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांच्याकडून ही भरती आहे. आता हे प्रोग्राम काय आहे, इंटर्नशिप प्रोग्राम कोणासाठी आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एज क्रायटेरिया म्हणजे वयोमर्यादा काय असणार आहे, इथे कोण कोण ॲप्लिकेशन करू शकतं, हे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर इथे जे खेड्यागावातील महिला आहेत यांच्यासाठी ही इंटर्नशिप असणार आहे, म्हणजे जे गावाकडे राहतात त्यांच्यासाठी हे इंटर्नशिप असणार आहे. संपूर्ण माहिती पाहून घेऊया. आता इथे एलिजिबिलिटी आणि सिलेक्शन क्रायटेरिया आहे. त्यानंतर अबाउट द स्कीम आहे, तुम्ही पाहू शकता ही स्कीम काय आहे. त्यानंतर इथे तुम्हाला 20,000 रुपये प्रत्येक महिन्याला, म्हणजे जे जितकं ट्रेनिंग तुम्हाला इंटर्नशिप असणार आहे ते 2 महिने असो 4 महिने असो तुम्हाला काय 20,000 रुपये मिळणार आहे. आणि मेन म्हणजे इथं जे राहण्याचा खर्च असू द्या, खाण्याचा खर्च असू दे, सर्व खर्च हे गव्हर्नमेंटकडून असणार आहे. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. तर इथे अबाउट द स्कीम दिलेलं आहे. होम पेजवर तुम्ही माहिती पाहू शकता. इंटर्नशिप प्रोग्राम कोणासाठी आहे, तर अबाउटच सांगितलेलं आहे. इंटर्नशिप प्रोग्राम मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट इज इन्व्हायटिंग ॲप्लिकेशन्स फ्रॉम वुमन स्टुडंट स्कॉलर्स सोशल ॲक्टिव्हिस्ट टीचर्स एनरोल्ड इन असोसिएटेड विथ अन युनिव्हर्सिटी अकॅडमिक. आता हे थोडक्यात आपण मराठीत पाहून घे. हे कोणासाठी आहे, तर महिलांसाठी आहे ज्या विद्यार्थिनी आहेत, स्कॉलर्स शिकत आहेत किंवा स्कॉलर्स आहेत, सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत, शिक्षिका आहेत, हे सर्व जे आहेत किंवा इन असोसिएटेड विथ एन युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये असू द्या, अकॅडमिक असू द्या, नॉन अकॅडमिक इन्स्टिट्यूशन असू द्या, इंटर्नशिप प्रोग्राम त्यांच्यासाठी असणार आहे. तर इथे फक्त आणि फक्त महिलांसाठी हे इंटर्नशिप असणार आहे. तर इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे, इंटर्नशिप प्रोग्राम काय आहे, शेड्यूल ड्युरेशन ऑफ द इंटर्नशिप काय असणार आहे, ॲप्लिकेशन कधी करायचं आहे, हाऊ टू अप्लाय म्हटलं तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हे इंटर्नशिपसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. पहिल्यांदा आता एलिजिबिलिटी आणि सिलेक्शन क्रायटेरिया ते पाहून घेऊया. कोण कोण एलिजिबल आहे, तर कोण कोण तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता. जे वुमन आहे, महिला आहे ते तर कळायला आहे. जे स्कूल शिक्षिका असू द्या किंवा स्टुडंट विद्यार्थिनी असू द्या, स्कॉलर्स असू द्या, ॲक्टिव्हिस्ट सोशल ॲक्टिव्हिस्ट असू द्या, फ्रॉम नॉन टायर 1 सिटीज अँड रुरल पार्ट्स ऑफ इंडिया. जे खेडेगावातील महिला आहेत किंवा नॉन टायर सिटीजमधल्या ज्या महिला आहेत ते इथे एलिजिबल असणार आहे. तुम्ही ते कोणतेही खेडेगावातले असू द्या, म्हणजे तुमचा ॲड्रेस आहे आधार कार्डवरचा तो पूर्णपणे गावाकडचा पाहिजे आहे. द वुमन स्टुडंट स्कॉलर्स सोशल ॲक्टिव्हिस्ट टीचर हिअर इन आफ्टर रेफर टू ॲज ए इंटर्न नीड टू बी एनरोल्ड इन असोसिएटेड विथ अन युनिव्हर्सिटी अकॅडमिक नॉन अकॅडमिक इन्स्टिट्यूशन. एज लिमिट तुम्ही पाहू शकता. वयोमर्यादा 21 ते 40 वर्ष. तुमचं जर वय 21 ते 40 वर्षांमध्ये बसत असेल तर तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात. आता इथे लिस्ट ऑफ टायर 1 सिटीज. आता सिटीज कोणते दिले आहेत इन्क्लुडेड बघा. अहमदाबाद, बँगलोर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि पुणे. कॅन्डिडेट्स हू बिलॉंग टू टायर 1 सिटीज आर नॉट एलिजिबल. आता ह्या ज्या सिटीजमधल्या महिला आहेत त्या एलिजिबल नाहीत, म्हणजे ते पात्र नसणार आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या सिटीमधल्या महिला आहेत त्या नक्कीच पात्र असणार आहे टायर 1 सिटीजमधल्या. आता स्कोप ऑफ ॲक्टिव्हिटीज दिलेले आहे, ते संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता की स्कोप काय आहे. दिस प्रोग्राम इज मीन्ट ऑफ द हेल्प इन ओरिएंटिंग द स्टुडंट्स स्कॉलर्स विथ द पॉलिसीज अँड प्रोग्राम्स ऑफ द मिनिस्ट्री बाय द ऑफरिंग शॉर्ट टर्म असोसिएशन. एक शॉर्ट टर्म असोसिएशन असणार आहे. ते तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली आहे की तुम्हाला लक्षात घ्या महिलांनो, आता योजना भरपूर निघालेल्या आहेत. सरकारने महिलांसाठी भरपूर भरपूर साऱ्या योजना काढलेल्या आहेत. जसं की लाडकी बहीण योजना असू द्या, अजून लेक लाडकी योजना आहे, अशा बऱ्याचशा योजना आहेत. जे गव्हर्नमेंट प्रोग्राम्स आहेत, पॉलिसीज आहेत, त्याच्यावरती तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे, पॉलिसी पेपर्स करायचं आहेत, ॲनालिसिस करायचं आहे. हे एकदम सोपं काम तुम्हाला असणार आहे. हे स्कोप ऑफ ॲक्टिव्हिटीज दिलेलं आहे. त्यानंतर नंबर ऑफ इंटर्न्स मिनिस्ट्री वुड टेक अप टू 20 इंटर्न्स पर बॅच. प्रत्येक बॅचमध्ये 20 इंटर्न्स दिलं जातं. आता इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे. इन्सेंटिव्ह तुम्ही पाहू शकता. 20,000 पर मंथ. तुम्हाला प्रत्येक महिन्याला 20,000 पर मंथ इथे इन्सेंटिव्ह भेटणार आहे. ट्रॅव्हल कॉस्ट म्हणजे जे तुम्हाला प्रवासाचा खर्च आहे ते सर्व आहे ते सरकार देणार आहे, लक्षात करून घ्यायचं आहे. त्यानंतर जॉईनिंग द प्रोग्राम इन द मिनिस्ट्री अँड रिटर्न बॅक टू होम ॲट द एंड ऑफ द प्रोग्राम. सर्व एरिया कोण देणार आहे, सरकार देणार आहे. Interns would be provided hostel facility on sharing basis for the duration of their program in Delhi. The hostel facility will only include basic amenities like triple sharing accommodation, bed, mattresses is not included. हे काही included आहे ती माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर मेस चार्जेस आर नॉट
इन्क्लुडेड ॲज द पार्ट ऑफ अकॅडमिशन, म्हणजे तुम्हाला राहण्याचा खर्च आहे, पण जे मेसचे चार्जेस आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे. पण तुम्हाला राहण्याचा, त्याच्यानंतर प्रवासाचा, हे सर्व खर्च कोण देणार आहे? तर सरकार देणार आहे. टर्मिनेशन ऑफ इंटर्नशिप, रिझोल्युशन ऑफ डिस्प्यूट्स, काही तुम्ही चुकीचं केलं तर इथे टर्मिनेशनसुद्धा होऊ शकतं. आता इथे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, तर लॉग इन करायचं आहे तुम्हाला. अर्ज करण्यासाठी लॉग इन करताना ईमेल आय डी, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चर करून इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. हॅव टू अप्लाय दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. इथे प्रॉस्पेक्टिव्ह इंटर्न्स आर रिक्वायर्ड टू सबमिट देअर ॲप्लिकेशन ऑनलाईन ऑन द इंटर्नशिप. आता हे जे काय वेबसाईट आहे, तुम्हाला इथे काय करायचं आहे? ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. आता सिलेक्शन ऑफ इंटर्न्स दिलेलं आहे. द सिलेक्शन ऑफ इंटर्न्स वुड बी मेड बाय द सिलेक्शन कमिटी ड्युली कन्स्टिट्यूट फॉर द पर्पज. जे काही सिलेक्शन आहे ते एक सिलेक्शन कमिटी करणार आहेत. त्यानंतर इथे जे हाऊ टू ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर, ह्याच्यावरती गेल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. द ॲप्लिकेशन कॅन बी सबमिटेड 2 months प्रायर टू द स्टार्ट ऑफ द इंटर्नशिप. आता 2 महिन्यापूर्वी तुम्हाला इंटर्नशिपच्या आधी तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल 1st and 10th ऑफ द मंथ, म्हणजे 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत तुम्ही काय करू शकता? ॲप्लिकेशन करू शकता. म्हणजे 1 ते 10 मार्च फॉर मे जून, 1 ते 10 जून फॉर ऑगस्ट आणि सप्टेंबर. तुम्हाला जर मेमध्ये इंटर्नशिप करायचं आहे तर 1 ते 10 मार्चमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर पुढच्या त्याच्या महिन्यात जून किंवा याच्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये करायचं आहे तर 1st to 10th ऑफ जून तुम्ही करू शकणार आहात. आणि इथे इंटरेस्टेड स्टुडंट स्कॉलर्स हे जे काय असणार आहेत, हे फॉलोइंग प्रोसेस तुम्हाला भरावं लागणार आहे. नेम, तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, पासवर्ड, कॅप्चे कोड टाकायचा आहे आणि सक्सेसफुल रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि मेन म्हणजे इथे कोणत्याही अर्जाची फी घेतली जाणार नाही, एकदम फ्रीमध्ये असणार आहे. प्लस तुम्हाला 2 महिन्यात इथे 2 महिने इंटर्नशिप अनुभव आहे, गव्हर्नमेंटसोबत काम करता येणार आहे. येण्या जाण्याचा खर्च आहे ते गव्हर्नमेंट देणार आहे. त्यानंतर राहण्याचा खर्च ते गव्हर्नमेंट देणार आहे. अत्यंत इथे महत्त्वाची अपडेट आहे. ज्यांना खरंच इंटर्नशिप करायचं आहे, ज्यांना खरंच पैसे कमवायचे आहेत, ज्यांना खरंच नोकरीची गरज आहे, तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता. इथे काही तुम्हाला प्रश्न असू द्या, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच रिप्लाय देणार आहे. या रिलेटेड काही प्रश्न असू द्या, क्वेश्चन असू द्या, नक्कीच इथे कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि मेन म्हणजे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या मैत्रिणी असतील, तुमच्या बहीण असेल, अजून कोणी तुमच्या ओळखीचे असतील, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. कारण इंटर्नशिपसाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात. 1 ते 10 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात आणि तुम्ही एलिजिबल होऊ शकणार आहात. खूप मोठी अपडेट आलेली आहे, सरकारने खूप मोठी संधी दिलेली आहे. अजिबात फेक नाही आणि अजिबात फी घेतली जाणार नाही, कोणतीही फी नाही. 20,000 तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्टर ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांच्याकडून ही अपडेट आलेली आहे. या रिलेटेड काही प्रश्न असू दे, नक्कीच विचारा. तुम्ही मला व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज करू शकता किंवा इन्स्टाला तुम्ही फॉलो केला असेल तर नक्कीच मेसेज करू शकता किंवा टेलिग्रामला सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. काही प्रश्न असू द्या, तुम्ही नक्कीच इथे विचारा. आणि आपल्या चॅनलला, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.